नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स ॲडमिशन 2026 साठी रजिस्ट्रेशन फॉर्म कॅपचे हे फॉर्म फिलिंग चालू आहे. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत आहे, की सर काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, पण त्यामध्ये रिजेक्शन आलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स अपलोड करून पार्शियली व्हेरिफाय आलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय सुद्धा झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी पार्शियल व्हेरिफाय आहे, रिजेक्शन झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याची माहिती यामध्ये सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, याची सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते, की सर पार्शियल व्हेरिफाय आहे, काय करावं लागणार आहे? खूप विद्यार्थ्यांना याबाबतीत माहिती नाही. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. ओके. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हाईप आहे, हाईपला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ आपली पोहोचेल. ओके. सो डायरेक्टली आपण लेक्चर चालू करूया. यामध्ये जर आपण बघितलं, खूप विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट नॉट व्हेरिफाय खूप विद्यार्थ्यांचं येत आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे म्हणजे कशा पद्धतीने विंडो दिसते तुमची? सो अशा पद्धतीने खूप विद्यार्थ्यांची विंडो दिसत आहे, की सर समजा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे. कन्फर्म सुद्धा झालेला आहे. ओके. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरिफाय असं सुद्धा आलेलं आहे. ही जर विंडो जर असेल तर काय करावं लागणार आहे? तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? एकदा तुम्ही चेक करा, की चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस. ओके. यावरती चेक करा, की कोणत्या डॉक्युमेंटच्या समोर पेंडिंग असं लिहिलेलं आहे का? किंवा कोणता डॉक्युमेंट रिजेक्ट केलेला आहे का? जर तशा पद्धतीने काही असेल, तर तो डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे? मग तुम्हाला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेसेसरी जे डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एरर आला असेल किंवा तुम्हाला रिजेक्शनचं काही डॉक्युमेंट्स किंवा पेंडिंग दाखवत असेल, तो डॉक्युमेंट प्रॉपरली तुम्हाला तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर तो जो डॉक्युमेंट आहे, तो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. त्यानंतर ते तुमचा जो इथे नॉट व्हेरिफायचं येत आहे, तो व्हेरिफाय होऊन जाईल डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर. ओके. हे विद्यार्थी असं पण असेल, की आज तुम्ही डॉक्युमेंट ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म केलेला आहे सर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेला आहे. तर विदिन 24 अवर्स टू 48 अवर्समध्ये तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंटचं ते व्हेरिफाय होतं. वर्किंग डेजमध्ये म्हणजे सॅटर्डे, संडे जर पकडलं तर सॅटर्डे, संडे पकडत नाही. वर्किंग डेज मंडे टू फ्रायडेपर्यंत असतो. त्या मंडे टू फ्रायडेमध्ये तुमचं जे काही सीईटीचे सिक्युरिटी जे काही ठेवलेलं आहे व्हेरिफिकेशनसाठी टीम, ती तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करत असते. सो वर्किंग डेजमध्ये या आज उद्या तुमचं 24-48 अवर्समध्ये व्हेरिफाय होऊन जाईल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट नॉट व्हेरिफाय समजा असं जर येत असेल, त्या विद्यार्थ्यांनी चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये स्टेटसमध्ये चेक करा. जर त्याच्यामध्ये प्रॉपरली काही आलं नसेल, तर विदिन 24 अवर्समध्ये तुमचं अपलोड होऊन जाईल. म्हणजे व्हेरिफाय होऊन जाईल. ओके. नेक्स्ट खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, पण मी आता जेव्हा स्टेटस चेक केलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पार्शियल व्हेरिफाय आलेला आहे. तर मग हा माझा डॉक्युमेंट व्हेरिफाय झाला आहे का? असा विद्यार्थ्यांचा खूप प्रश्न आहे. तर हा तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफाय नाही झालेला आहे डॉक्युमेंटेशन. पार्शियली व्हेरिफाय म्हणजे काय? की कोणत्यातरी डॉक्युमेंटला तुम्हाला क्वेरी आलेला आहे. त्या क्वेरीचं निरसन करून म्हणजे त्या क्वेरीचं जे काही डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला हा जो स्टेटस आहे व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. ती क्वेरी काय आलेला आहे? तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी. ओके. ज्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, तो डॉक्युमेंट काय आलेला आहे, की तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यावरती डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाय नाही झालेलं आहे, ते तुम्हाला व्हेरिफाय करून अपलोड करायचं आहे. आणि एन-सी-एलचं 31 मार्च 2026 आहे, तिथे 2027 असेल तुमच्या याच्यामध्ये, तर हे डॉक्युमेंट व्हेरिफाय होऊन जाईल. सो अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एरर आला असेल, त्यामुळे पार्शियली व्हेरिफाय आलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे मग? तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, की जसं की अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला काय करायचं आहे? अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. ओके. अनलॉक केल्याच्या नंतर आता कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात तुम्हाला चुका आलेल्या आहेत.
ओके. तर तेच फक्त 2 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पहिलं तुम्हाला तो डॉक्युमेंट जो अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला डिलीट करावा लागेल. ओके. त्यानंतर जे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला आता एरर आलेला आहे, ते फक्त 2च डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. ते कुठं सेक्शन असणार तो रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड. त्यामध्ये तुम्ही स्कोर कार्ड वगैरे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे अपलोड केलेला आहे. त्याच टॅबमध्ये रिक्वायर जो काही तुमचा पास्ट व्हॅलिडिटीचं आहे, ते तुम्हाला फक्त अपलोड करायचं आहे. ओके. अपलोड केल्याच्या नंतर तुमचं अपलोड झाल्याच्या नंतर विदिन 24 अवर्समध्ये किंवा 48 अवर्समध्ये तुमचं पार्शियल व्हेरिफाय आहे, ते तुमचं व्हेरिफाय येऊन जाईल. ओके. ज्या विद्यार्थ्यांना पार्शियल व्हेरिफाय असं आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता अप्लाय केलं असेल, ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन आता केलं असेल, तर 24-48 अवर्समध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन जाईल. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन स्टेटस चेक करायचं असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. म्हणजे काय? ते एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये हे सर्व जर व्हेरिफाय असेल, तुमचं डॉक्युमेंटेशन स्टेटसमध्ये व्हेरिफाय हे येणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कास्ट सर्टिफिकेटबद्दल. तुम्ही इथे रिक्वायर जे चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये बघायचं इथे व्हेरिफाय आहे. सर्व व्हेरिफाय असेल, देन तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. तुमची जी प्रोफाईल आहे ती व्हेरिफाय होऊन जाईल. कशा पद्धतीने प्रोफाईल दिसेल ती तुम्हाला मी सांगतो. किंवा काही विद्यार्थ्यांचं पार्शियली व्हेरिफाय जसं मी आता सांगितलं, त्यामध्ये इथे कुठेतरी रिजेक्शन असेल किंवा इथे व्हेरिफायचे इथे पेंडिंग असेल. असं काहीतरी तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये आला असेल. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील, विद्यार्थ्यांना सुद्धा पेंडिंग असं आलं असेल. ओके. तर ते व्हेरिफाय होऊन जाईल. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. नेक्स्ट मग आता सर डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी व्हेरिफाय झालेल्या आहेत. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म नेसेसरी चेंजेस करण्यासाठी ते तुम्हाला मी सांगितलं. कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतील, तर तुम्हाला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही लॉक करायचं आहे फॉर्म तो लॉक करायचा आहे. चेंजेस तुम्ही कशाच पद्धतीने करू शकता. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला हायलाइट केलेला आहे मी. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचे नेसेसरी डॉक्युमेंट्स तुम्ही चेंजेस करू शकता. आणि फायनली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफाय झाले हे कशा पद्धतीने विंडो दिसत असते, अशा पद्धतीने विंडो ही दिसत असते. ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे व्हेरिफाय असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ओके. तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची आता गरज नाहीये. ओके. सो त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं हे 2 स्टेप आल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाय असं आल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, पार्शियली व्हेरिफाय आणि ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही व्हेरिफाय झालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं आता. तुम्हाला ते डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड करायचे आहेत. ते अपलोड केल्याच्या नंतर ते डायरेक्टली लॉक करायचे आहे तुमची प्रोफाईल आणि लॉक केल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टीम जी आहे ती व्हेरिफिकेशन करेल. खूप विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो, की सर लॉक प्रोफाईल म्हणजे कशी दिसते? कशी दिसते? अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच काय तुमचा फॉर्म हा लॉक आहे. ओके. आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे चेंजेस वगैरे केल्याच्या नंतर परत तुम्ही चेंजेस करून टाका आणि फॉर्म लॉक झाला म्हणजे काय? इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म असेल, इट मीन्स युअर प्रोफाइल हॅज बीन लॉक. ओके. सो आता डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे, पुढची प्रोसेस काय असणार आहे, ते तुम्हाला मी यामध्ये सांगतो आहे. ओके. सो व्हॉट नेक्स्ट? सो ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांची या ज्या विद्यार्थ्यांचं नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं 30 जूनपर्यंत सर्व व्हेरिफाय होणार आहे. मग सर्व विद्यार्थ्यांनी पुढे काय करणार आहात, पुढे तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही रिलीज होणार आहे. त्यामध्ये प्रॉपरली तुमचं नाव असेल, प्रॉपरली तुमचं डी असेल, प्रॉपरली तुमचं किती स्कोर तुम्ही जे काही टाकलेलं आहे, त्या सर्व गोष्टी असणार आहे. ओके. त्या पद्धतीने सर्व गोष्टी अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये बघायचं आहे, प्रॉपरली चेक करायचं आहे. त्यानंतर मग ग्रीव्हन्स असेल, एखादा विद्यार्थी असं असेल, 30 जूनच्या अगोदर सर मला डॉक्युमेंट्स सबमिट करायला नाही भेटलेलं आहे, पण माझं जे नाव आहे ते अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आहे. मग असा विद्यार्थी ग्रीव्हन्सचा जो तुम्हाला टाईम दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. जे तुम्हाला चेंजेस करायचे आहे, तुम्ही फॉर्म सुद्धा म्हणजे तुमची प्रोफाईल आहे ती अनलॉक करू शकता. प्रॉपरली चेंजेस करा आणि परत तुम्ही अपलोडसाठी पाठवा. ते कंटिन्यू होऊन जाईल.
स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल. ओके. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा रँक किती आहे, स्टेटचा महाराष्ट्र स्टेट वाईज तुमचा रँक किती आहे, हे तुम्हाला यामध्ये समजेल आणि त्या रँकच्या बेसवरती सुद्धा तुम्हाला कॉलेजेस अलॉटमेंट होत असतात. त्यानंतर मग तुमचं कॉलेज अलॉटमेंट होईल. कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर त्या अगोदर कॉलेजचे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल. म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्याच्या नंतर कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत ॲज पर युअर पर्संटाईल. त्याची प्रॉपरली व्हिडिओज तुम्हाला बनवली जाईल. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. पुढची स्टेप आहे ते तुम्हाला सांगत आहे मी. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुमचं जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात त्यानुसार तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. त्यानंतर मग काय तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस तुमची चालू असणार आहे. पुढे काय असणार आहे त्या सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहे. पार्शियली व्हेरिफाय असेल तर काय करावं लागणार आहे. अजूनही व्हेरिफाय नसेल झालं तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे त्या पुढे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते. एकाच विद्यार्थ्याला आन्सर देणं थोडंसं कठीण होतं. त्यासाठी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप सुद्धा या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा कन्फ्युजन असेल मनामध्ये त्यांचे कन्फ्युजन हे निघून जाईल. आणि ही व्हिडिओ जे आहे जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक यू सो मच.